मोदी आणि शहा वारंवार महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे हे त्यांचं पहिला क्रमांकाचं टार्गेट आहे आणि त्यानंतर शरद पवार। यावेळेला आपल्या देशातल्या लोकशाहीचं वस्त्रहरण होते, म्हणजे संपूर्ण यंत्रणेवर दबाव आहे, नासून टाकली। विरोधक असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांचा अभिमन्यू झाला। काश्मीरमध्ये अशा प्रकारे लष्करी जवानांचे बळी जात आहेत। पुलवामाचा जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण? आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांबरोबर गेलेला आहात। तुम्ही औरंगजेब फॅन्स क्लबचे आता मेंबर झालेला आहात। मुसलमान, पाकिस्तान, कब्रस्तान, स्मशान या मुद्द्यावर मोदी बोलत आहेत। आमच्या निवडणुकीच्या प्रचारात हिंदुस्थान आहे, नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारताची घोषणा केली होती, म्हणून मी त्यांना व्हॅक्यूम क्लीनर म्हटलेले आहे। म्हणून निवडणुकीमध्ये रामाचं नाव राम राम राम, पण निवडून दिल्यानंतर ते जेव्हा तुमच्याकडे येतात त्यांना ते म्हणतात मरा 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 मरा। 3 टप्पे पार होत आहेत, 4थ्या टप्प्याकडे आपण जातो। त्यांनी टप्पा काय सरपटी टाकलं तरी निवडणुकीत ते निकालच सरपटणार आहेत। त्यांची शिवसेना म्हणजे ए संशी, म्हणजे त्यांचं जो पूर्ण नाव आहे मी घेऊ पण इच्छित नाही। हे युद्ध आपण जिंकताय, पण वॉटरगेटमुळे निक्सनला जावं लागलं होतं। महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना 10 वर्ष मिळाले, आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदीजींनी अनुभवावा। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।